कच्छमध्ये देखील आता ड्रोन दिसल्याची माहिती मिळते आहे। तर श्रीनगरमध्ये देखील 6 ते 7 स्फोट झाल्याचे आवाज ऐकायला मिळालेले आहेत। दल लेक परिसरामध्ये हे आवाज ऐकायला मिळाले। लाल चौक, बीबी कॅन्ट, सफापुरामध्ये देखील स्फोटांचे आवाज ऐकायला मिळालेले आहेत। दरम्यान जम्मूमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला आहे, सायरन देखील वाजवण्यात आला आहे। तर जम्मूमध्ये पूर्ण ब्लॅकआउट आहे। नौशेरामध्ये पाकिस्तानचे ड्रोन दिसल्याची माहिती आहे। तर गुजरातच्या कच्छमध्येही ड्रोन दिसल्याची माहिती आहे। अवघे 4 तासात पाकिस्तानने आपला खरा चेहरा पुन्हा एकदा दाखवलाय। सीमावर्ती राज्यातील शहरांमध्ये पाकिस्तानी ड्रोनच्या या घिरट्या। नक्कीच तर ही कच्छमधील, गुजरातच्या कच्छमधील हे दृश्य आपण पाहतो आहोत। याच ठिकाणी पुन्हा एकदा ड्रोन पाहायला मिळतात। कच्छमधली दृश्य आपण पाहतोय, हे ड्रोन्स आहेत जे आपल्याला ठिपका जो दिसतोय ते ड्रोन्स आहेत। गुजरातच्या कच्छ परिसरात हे ड्रोन्स जे आहेत ते पाहायला मिळालेले आहेत आणि फक्त कच्छच नाही तर सीमावर्ती राज्यातील शहरांमध्ये पाकिस्तानी ड्रोनच्या घिरट्या। नक्कीच तर पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे। अमेरिकेची मध्यस्थी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः दोन्ही देशांच्या प्रमुखांसोबत संवाद साधला आणि त्यानंतर ही शस्त्रसंधी करण्यात आली। मात्र पुन्हा एकदा पाकिस्तानची आगळीक पाहायला मिळते आहे। संध्याकाळी 8:30 ते 9:15च्या सुमारास पुन्हा एकदा पाकिस्तानी ड्रोन हे जम्मू काश्मीर असेल, पंजाब असेल, राजस्थान असेल, त्याचबरोबर गुजरातमध्ये घिरट्या घालताना पाहायला मिळत आहेत। आणि हे ड्रोन आपली यंत्रणा S-400 ही डिफेन्स सिस्टीम पुन्हा एकदा कामाला लागलेली आहे। हे ड्रोन्स आपण पाडतो आहोत। श्रीनगरमध्ये देखील 50 पेक्षा जास्त स्फोटांचे आवाज येत आहेत। पुन्हा एकदा श्रीनगरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेले आहे। श्रीनगरमध्ये काल देखील हल्ला करण्यात आला होता। एअरपोर्ट परिसरात हल्ला करण्यात आला, मात्र हा हल्ला जो आहे तो कालही परतवून लावला। आणि आजची आपण स्थिती पाहिली तर गुजरातच्या कच्छमध्ये ड्रोन दिसलेले आहेत। तर श्रीनगर परिसरात 50 पेक्षा जास्त स्फोटांचे आवाज आलेले आहेत। जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाककडून सध्या गोळीबार करण्यात आलाय। तर हे काही दृश्य देखील आपण पाहतो आहोत, कशा प्रकारे या ठिकाणी ड्रोन्स आणि हे ड्रोन्स निकामी करण्याचं काम आपली एअर डिफेन्स यंत्रणा करते। तर महत्त्वाची बातमी आहे, जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थानमध्ये पाकिस्तानचे ड्रोन दिसले आहेत। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं हे ड्रोन्स पाडल्याची माहिती मिळते। पुन्हा एकदा भारताने एअर डिफेन्स सिस्टीम ऍक्टिव्ह केलेली आहे आणि हे ड्रोन सध्या पाडायला सुरुवात झाली आहे। जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थानमध्ये पाकिस्तानचे ड्रोन दिसले आणि भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं या ड्रोन्सना पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिलंय। तर श्रीनगरच्या लाल चौकातील ही दृश्य आपण पाहतो आहोत। या ठिकाणी देखील ड्रोन्स पाहायला मिळाले, त्याचबरोबर स्फोटांचे आवाज ऐकायला मिळाले। श्रीनगरच्या दल लेक परिसरामध्ये, त्याचबरोबर लाल चौक परिसरामध्ये देखील हे ड्रोन्स आपल्याला पाहायला मिळतात। आणि याच ठिकाणी भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं हे ड्रोन्स पुन्हा एकदा पाडले। कालही पाकिस्तानने सामान्य नागरिकांच्या वस्त्यांना लक्ष केलं होतं आणि लाल चौक परिसर हा पूर्ण मार्केट परिसर आहे। यामध्ये नेहमी पर्यटकांची आणि दुकानदारांची देखील गर्दी असते। आज देखील पाकिस्तानने याच परिसराला टार्गेट केलेलं आहे। तर पंजाबच्या होशियारपूर आणि फिरोजपूरमध्ये देखील आता ब्लॅकआउट करण्यात आला। पंजाबमध्ये देखील बरनाला, बटाला, गुरुदासपूर, पठाणकोट, अमृतसरमध्ये देखील ब्लॅकआउट करण्यात आला। ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे। श्रीनगरच्या लाल चौकात ड्रोनचं दर्शन झालंय आणि स्फोटांचे मोठमोठे आवाज सध्या या परिसरात येत आहेत। पाककडून पुन्हा एकदा हा भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे। श्रीनगरच्या